सगळ्यांनी भाऊला फोर्स करून माझी उमेदवारी जाहीर केली. 100% या गटात परिवर्तन होईल. पहिला विषय हा की या गटामध्ये रस्ते आणि पाणी या दोन विकासाच्या गोष्टी घेऊन आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली या गटातील सगळेच आमचे अध्यक्ष सगळ्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचं कामाचं ध्येय घेऊन या ठिकाणी आलो. नक्की मी तुम्हाला खात्रीने सांगतो की 5 वर्षात या ठिकाणी एकही रस्ता तुम्हाला शिल्लक दिसणार नाही. आव्हान दिले तर आता या गटातून गोरेच लढणार. ज्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून कुकुळवाड गट ही आमची मक्तेदारी आहे किंवा जहागिरी आहे अशा स्वरूपाचं स्वयंघोषित त्यांना सांगायचं आहे की तुम्ही आव्हान कुणाला देताय. दुसऱ्याला उपरा म्हणताय ते मुळातच या गटामध्ये उपरे आहेत आणि ह्या उपऱ्यांनी हिथून जाऊन गोंदवल्यामध्ये उमेदवारी केली त्यावेळी तुम्हाला कोणी उपरा म्हटलं आणि त्यामुळे उपरा हा जो शब्द आहे तो मुळात त्यांनी पुन्हा वापरू नये कारण तुम्ही मुळातच इथंच उपरे आहात. जिल्हा परिषद कुकुळवाड गट हा आता एक हाती आम्हाला जिंकायचा आहे आणि जे आव्हान ज्यांनी केले त्या आव्हानाला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी जिल्हा परिषदेसाठी अरुण आबा गोरे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. कोणाला आव्हान देत आहे, आपली उंची किती आणि मुळात त्यांनी तुमचं डिपॉझिट जप्त केलंय. माझी एवढीच विनंती आहे त्यांच्याकडे बोलण्यासाठी त्यांच्याकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नाही. एकंदरीत धनगर समाजाला न्याय देण्याचं काम जयकुमारजी गोरे भाऊ हे करत आहेत. या असणाऱ्या अरुणाबाच्या उमेदवारानं ही नोरा कुस्ती काय होणार नाही. आज अशा नेतृत्वाच्या बरोबर आम्ही सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहोत. अरे आपण बोलतोय काय, आपली पात्रता किती, आपण कुठल्या लेवलचं, आपला दर्जा किती, आपण एक एक वेळ निवडणूक लढवून बघितली. अशा पद्धतीनं आम्ही सर्व मराठा समाजाचे कुकुळवाड गटातील कार्यकर्ते आज ठामपणे अरुण आबा गोरे साहेबांच्या बरोबर ठामपणे राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय. कुणी काही